हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर हे बघा, इथे मी स्लीव्सचं नवीन अशी डिझाईन दाखवणार आहे. आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन स्लीव्सच्या डिझाईन आणि गळ्याचे पॅटर्न बघायला भेटतील. स्टिचिंगविषयी सगळे व्हिडिओ इथे माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर हे बघा, इथे 9 इंचाची स्लीव्स आहे आणि 2 इंच समोरच्या बाजूला आणि 2 इंच मागच्या बाजूला कापड सोडलेलं आहे मी. आणि जो मधला जो कापड आहे त्याच्यामध्ये 1.5 इंचाचे अशा पद्धतीने त्रिकोण कट करून घेतलेले आहेत. आणि त्रिकोणच्या समोरच्या जिचं पॉईंट आहे तिथे मी कापड कट करून घेतलेलं नाही, तिथे जॉईंटच कापड आहे. आता इथे मी ब्लाऊजचा आपला मेन कापड घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपला जो अस्तरचा पॅटर्न काढलेला कापड आहे तो मी ठेवून आधी पिना मारून घेत आहे. तर इथे पिना लावून मी फक्त आपलं पॅटर्न आहे ना त्याच्या साईडने पिना लावून घेणार आहे. इथे मी फक्त आधी पॅटर्न स्टिच करून आणि पलटी करून घेणार आहे. तर हे बघा, मी अशा पद्धतीने पिना लावून घेत आहे. आणि बघा, कॉर्नरला अशा बाजूने इथं आपल्याला स्टिच मारायचे आहे. इथे तुम्हाला दाखवत आहे बघा, मी अशा पद्धतीने तिथंपर्यंत आपल्याला कॉर्नर तसं आपल्याला पॉईंट करायचं आहे. खूपच इझी पद्धत आहे ही. तर हे बघा, आपल्याला अशा पद्धतीने सावकाश स्टिच मारून घ्यायचे आहे जेणेकरून आपले कॉर्नर व्यवस्थित निघणार आहेत. त्यासाठी हळूहळू सावकाश पद्धतीने स्टिच मारून घ्यायची आहे. जर आपण मधला कापड कट केला तर आपले पॉईंट एकमेकावर समोर येतील असं होत नाही. स्टिच करते वेळी मागं पुढं होतं, त्यासाठी मी समोरचे जे पॉईंट जो आहे तो मी कट केलेला नाही आहे. आता इथे स्टिच झाल्यानंतर आपण कट केलो की मग आपले पॉईंट एकाच्या एक समोर येणार आहे. त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करून पॅटर्न करू शकता. ही स्लीव्स 9 इंचाची आहे आणि बॉटम 5 इंचाचा आहे. जर तुम्हाला साध्या बाहीची कटिंगचा व्हिडिओ, कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तो माझ्या चॅनलवरती अपलोडेड आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. तर हे बघा, इथे आपलं पॅटर्न स्टिच करून झालेलं आहे. कॉर्नरवरती व्यवस्थित पॉईंटने आपल्याला शिलाई द्यायची आहे, म्हणजे आपले कॉर्नर्स एकदम छानपैकी येतील. तर आता पिना काढून घ्यायचे आहेत आणि जो आपला ब्लाऊजचा कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कट करायचा आहे. आणि इथे बघा, आता मी तो पॉईंटच्या तिथे कापड होता तो मी कट करून घेतलेला आहे सोबतच. खूपच सुंदर असं आणि युनिक असं ब्लाऊजचं स्लीव्सचं डिझाईन आहे हे. आता बघा, इथे नॉचेस मारून घ्यायचे आहेत आपण जेणेकरून आपले कॉर्नर व्यवस्थित येतील. इथे बघा, मी कॉर्नरवरती नॉचेस मारून घेत आहे. आणि जो आपला त्रिकोणचा पॉईंट आहे तिथे पण आपल्याला जो एक्स्ट्राचा कापड आणखीन राहिलेला आहे तो पण कट करून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपला अस्तरचा कापड मेन फॅब्रिकच्या खाली टाकून घ्यायचा आहे, पलटी करून घ्यायचा आहे. इथे बघा, मी एक्स्ट्रा जो थोडा कापड राहिला आहे तो पण मी कट करून घेत आहे. थोडा पण कापड राहिला तर पॉईंट व्यवस्थित येत नाही, त्यासाठी एक सूत एवढाच कापड ठेवायचा आणि बाकीचा सगळा कट करून घ्यायचा आहे इथे आपणाला. आणि पॉईंट आपल्याला वरती काढून घ्यायचे.
तर इथे बघा मी पॉईंट सगळे काढून घेतलेले आहेत आणि जो आपला स्पेस आहे तिथे आपल्याला मणी लावायचे आहेत. आता मी ते बॉटमची बाजू पण पलटी करून घेणार आहे. तर अशा पद्धती तुम्ही पट्टी लावू शकता किंवा ब्लाऊज जो स्लीव्सचं बॉटम आहे तिकडे आपला कापड अशा पद्धतीने स्टिच करून पलटी पण करून घेऊ शकता बॉटम. तर इथे बघा बॉटम पण पलटी करून घेतलेला आहे आणि बघा जो साईडचा आपला मेन ब्लाऊजचा कापड आणि अस्तर टच करून घ्यायचं राहिलेलं आहे ते मी टच करून घेत आहे. दोन्ही जॉईंट करून घेत आहे कापड. आणि जो एक्स्ट्राचा मेन फॅब्रिकचा कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर हे बघा आपला रेडी आहे पॅटर्न आणि इथे बघा मी 3-3 मणी लावून घेतलेले आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.